नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छानच असाल नक्कीच. आज आपण वडील देवपूजेला बसतात ही सदानंद रेगे यांची कविता आपण ऐकणार आहोत. तर सदानंद रेगे हे म्हणजे मराठी साहित्य क्षेत्रात अनन्यसाधारण त्यांचं महत्त्व आहे. कवी, कथाकार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. भाषेला वळवण्याची त्यांची हातोटी अतिशय जबरदस्त आहे. ह्या कवितेमधून तुम्हाला ती म्हणजे दिसूनच येईल की त्यांची भाषेला वळवण्याची हातोटी किती वाखाणण्याजोगी आहे ते. तर ऐकूयात. वडील देवपूजेला बसतात. वडील देवपूजेला बसतात तेव्हा थेट पेशव्यांसारखे दिसतात. वडील देवपूजेला बसतात तेव्हा थेट पेशव्यांसारखे दिसतात. ते रुद्र म्हणू लागले की ताम्हणातले देव चळचळ कापतात. ते रुद्र म्हणू लागले की ताम्हणातले देव चळचळ कापतात. पूजेसाठी त्यांना इतकं गंध लागतं की माझे हातपार वळून येतात. पूजेसाठी त्यांना इतकं गंध लागतं की माझे हातपार वळून येतात. वळून येतात म्हणजे थकून जातात, दुखतात. वडील मात्र आपल्याच नादात देवांना आंघोळ घालीत असतात आणि वडील मात्र खूप मग्न होऊन देवांना आंघोळ घालीत असतात. वडील मात्र आपल्याच नादात देवांना आंघोळ घालीत असतात. गोऱ्या थुलथुलीत वडिलांभोवती धुपाचे फाये दरवळत असतात. गोऱ्या थुलथुलीत वडिलांभोवती धुपाचे फाये दरवळत असतात. वारा प्यायलेल्या वासरांसारख्या चांदीच्या घंटा किणकिणत राहतात. वारा प्यायलेल्या वासरांसारख्या चांदीच्या घंटा किणकिणत राहतात. वारा प्यायलेल्या वासरांसारख्या म्हणजे काय, तर जी छोटी वासरं असतात गाईची, तर ती कशी असतात, सोडलं की त्यांना लगेच हुंदडतात इकडं तिकडं, त्यांना कळत नाही कुठे पळावं कसं पळावं. तसं कवीला वाटतंय की वारा प्यायलेल्या वासरांसारख्या ज्या चांदीच्या घंटा आहेत त्या किणकिणत राहतात, वाजत राहतात. बेलाची पाने तुळशीच्या मंजिरी, दुर्वांच्या जुड्या खुशीत असतात. बेलाची पाने तुळशीच्या मंजिरी, दुर्वांच्या जुड्या खुशीत असतात. फुलांच्या कोशात देवांच्या मूर्ती, फुलांच्या कोशात देवांच्या मूर्ती हळूच येऊन लपून बसतात. हळूच येऊन लपून बसतात. निरंजनातील फुलवातींना सूर्याचे डोहाळे लागू लागतात. निरंजनातील फुलवातींना सूर्याचे डोहाळे लागू लागतात म्हणजे आपल्याला कधी प्रज्वलित करतील आणि आपण प्रकाश देऊ असं त्यांना वाटू लागतं. किती छान ओळ लिहिले की सूर्याचे डोहाळे लागू लागतात म्हणजे काय, तर निरंजनातील वातींना असं वाटतं की आता आपल्याला कधी प्रज्वलित केलं जाईल आणि आपण प्रकाश देऊ. एकाच समयीतल्या एक ज्योतीची तसबिरीत लाखो बिंबे दिसतात. तसबिरीत लाखो बिंबे दिसतात म्हणजे जे देवांचे फोटो लावलेले असतात त्याच्यामध्ये ते वातींची प्रतिबिंब दिसतात. नैवेद्याच्या बिटुकल्या वाटीत, बिटुकल्या म्हणजे छोट्याशा, नैवेद्याच्या बिटुकल्या वाटीत वडील साखर केशर घालतात. देव्हाऱ्यातल्या सगळ्या मूर्ती बाळकृष्ण होऊन रांगू लागतात. देव्हाऱ्यातल्या सगळ्या मूर्ती बाळकृष्ण होऊन रांगू लागतात म्हणजे साखर आणि केशर खाण्यासाठी देव बाळकृष्ण होतात असं कवीला म्हणायचं आहे. किती छान आहे ना कविता. आवडली का तुम्हाला? जर आवडली असेल मंडळी तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण तुमच्या मोटिवेशनची खूप गरज असते. काही चुकत असेल तर तेही सांगा. धन्यवाद.